नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज तारीख आहे 29/10/2025 आणि आता वाजले आहेत 8:42. तो आज तर आज मी गेलो होतो तळेगाव, म्हणजे ते पुण्याच्या आधी येतं. तर तिकडे मी आज गेलो होतो. तर कसा मी त्या ठिकाणी गेलो त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी आम्ही काय काम केलं ते आम्ही तिथं पेस्ट करण्यासाठी गेलो होतो. मॉस्किटोचा स्प्रे असतो ते करण्यासाठी तिथे गेलो होतो आम्ही. तो तुम्हाला आम्ही तो व्हिडिओ दाखवतो. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा आणि तुमचे मित्र दुसरे असतील तर त्यांना सुद्धा सांगून ते सबस्क्राईब आणि शेअर करून करायला सांगा. तर चला मी तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. बघा, सकाळी ट्रेनमध्ये बसून पोचलो. ट्रेन किती फास्ट चालते बघा. गाडीतून पडतो व्हिडिओ काढला. सकाळी 7:40 सगळं होतं. खाडी वगैरे होतं, खाडीचं पाणी ते दिसते. मग कसं हिरवं झाले सगळे झाडं कसं हिरवे. त्याच्या पलीकडे पाणी भरलेलं मोठी खाडी आहे. हे बघा, हे बघा ही खाडी वगैरे. एक छोटंसं मंदिर पण आहे देवाचं असं. त्यानंतर बघा किती मस्त वाटतं गाडीकडं. बघा हे सगळं हिरवं झालेलं सगळं. डिफेंस एक्सप्रेस गाडी होती बघा. गाडीमध्ये बसून मी तळेगावला पोहोचलो असं. हां, ते बघा आता हे तळेगावचं थोडं पुढे कल्याणचे थोडं पुढे गेलं का मग तो गाडी खूप थांबली होती. आता परत स्टार्ट झाली बघा. स्टार्ट झालेली आहे. तेव्हा आता आम्ही तळेगावला पोचलो तेव्हा शिल्डीवरून मी एक गाडी जाताना व्हिडिओ काढला. ठीक आहे, ओके. आता आम्ही इथं पोचलो. लामणटाना करून बिल्डिंग आहेत त्या ठिकाणी पोचलो. बघा त्याचा परिसर, त्या ठिकाणचा परिसर बघा. हा, माझा दोस्त सचिन माझ्याबरोबर होता. तर हे बघा, हे मॉस्किटो स्प्रे करण्यासाठी त्यासाठी आम्ही गेलो होतो. बघा असं स्प्रे करावं लागतं. म्हणजे ह्याच्यामध्ये कसं स्प्रे जे केलं ना, मच्छर वगैरे असतात ना, तर त्या ठिकाणी बसले असतात ना, ते त्या ठिकाणी बसले का ते त्यांचा इफेक्ट होतो. म्हणजे त्यांना ते त्रास होतो आणि ते तिथं मरून पडतात असं. हे बघा, हे वरती सगळे पायरीचे जे जाळे वगैरे असतात ते सगळं स्प्रे करावं लागतं. बघा असं स्प्रे करावं लागतो. हे सगळे दरवाजेच्या पाठीमागे पूर्ण स्प्रे करावा लागतो असं आहे. माझ्याबरोबर एक माणूस पण होता, पण तो माझे एक फोटो काढून तो निघून गेला. आणि मग मी बोललो ठीक आहे, मी थोडा व्हिडिओ काढतो बोललो. मी हा व्हिडिओ काढला. बघा स्प्रे पण किती जबरदस्त चालतो बघा. ते बघा किती आता स्प्रे करावं लागतं. बघा आता शिल्डीवर सगळं स्प्रे करत मी खाली उतरतो. ये देखो, अभी ऐसा स्प्रे करना पड़ता है नीचे सब. अभी इधर भी स्प्रे करेगा. ये देखो, अभी ये भी. म्हणजे राममंदिराच्या कमीत कमी 5 बिल्डिंग आहेत. 12 माळ्याची बिल्डिंग आहेत त्याच्यामध्ये स्प्रे करावं लागतं. बघा आता खाली बेसमेंटमध्ये थोडा स्प्रे केला आहे. ते ह्याच्यामध्ये मच्छर लपले असतात ना, त्याच्यामध्ये थोडा स्प्रे केलेला आहे. बघा दिवसा काम केलेलं चांगला इफेक्ट होतो. मच्छर हे अशा जाळ्यामध्ये लपले असतात ना, त्यांच्यावर स्प्रे पडला की ते मरून जातात. रात्रीचं काम केलं ना, काहीच इफेक्ट होत नाही. सगळे मच्छर निघून जातात ते.
मग काहीच मग ते मोकळं वातावरण असलं की ते मच्छर मग ते धुराच्या त्रासने पुढे निघून जातं. मग त्यांना मच्छरानं मग काय मच्छर मरत नाहीत. मग ते धूर जेवढ्या भागात तेवढ्या भागात मच्छर टिकत नाही. ते मच्छर पुढे निघून जातात. असं सगळं धूर निघालं मच्छर परत येतात. मग असं आहे ते. म्हणून दिवसा असा स्प्रे करावा लागतो. ह्याच्यात मग मच्छर लपलेले असतात. मग त्यांच्यावर स्प्रे पडला ते मरून जातात. मग डेंग्यू मलेरियासारखे रोग होत नाही. असं आहे ते. हे बघा असा स्प्रे करावा लागतो. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा. तुमचे कोणते मित्रमंडळी असतील त्यांना पण दाखवा. मग ह्याच्यामध्ये पण लपलेलं असतं मच्छर. मग ह्याच्यामध्ये पाणी पण आहे बघा. स्प्रे पण किती जोरात चालते बघा. सर्व असा स्प्रे चालतो. हां, आता त्या ठिकाणी ज्या बिल्डिंगमध्ये आम्ही गेलो त्या ठिकाणचं पुढचा परिसर आहे सगळे गवत झाडे बिडं मोठमोठे डोंगरं बिंगरं आहेत. त्या ठिकाणी मोठमोठे बंगले पण बांधले जातात. नवीन बिल्डिंगी पण खूप बांधले त्या ठिकाणी. असं आहे. ते बघा कसं हळूहळू बिल्डिंग घेतलेलं आहे. ते बघा कसं आहे. हां, हे बघा आता लांब म्हणताना बिल्डिंगच्या तिकडे जाणारा रोड आहे. या रोडने आम्ही सरळ पुढे जातो. बघा हे सगळे बिल्डिंग आहे. बंगले वगैरे पण आहेत बघा. नवीन बंगले. हे बघा हे सगळे बंगले वगैरे. ते बघा हा माझा दोस्त पण आहे. त्याचा कम्प्युटर हात ठेवला त्याने. असं आहे. आता आमचं काम झालं. आता आम्ही चाललो 4 साडेचारला घरी वगैरे जातो.